नमस्कार. आज आपण पुन्हा भारताचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भारताचा इतिहास अभ्यासताना आपण प्रामुख्याने जो 1707 ते 1950 हा जो कार्यकाळ आपल्या भारताच्या इतिहासासाठी या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला आहे. तर तो अभ्यासक्रमावर आपण त्याच्या ज्या वेगवेगळ्या थीम आहेत, वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, वेगवेगळे जे काही आशयपूर्ण अशा चळवळी आहेत, वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण प्रशासकीय, राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व अंगाने भारताचा इतिहास हा 1707 ते 1950 या काळामध्ये कसा उदयास आला, त्याच्यामध्ये कसा त्याने भारताच्या इतिहासाने आकार घेतला, त्याची चर्चा आपण केली आहे. आज आपण पुन्हा त्याच कार्यकाळाच्या संदर्भात, परंतु एका वेगळ्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे 19व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळ. भारतामध्ये विशेषतः जो कार्यकाळ आपल्या अभ्यासक्रमासाठी नमूद करण्यात आलेला आहे, त्या कार्यकाळाला किंवा त्या कालखंडाला प्रामुख्याने आधुनिक भारत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि इतिहासामध्ये ज्या काही कालगणना केलेल्या आहेत, त्या कालगणनेच्या अनुषंगाने जे इतिहासाचे टप्पे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे पडलेले आहेत. त्यातल्या आधुनिक टप्प्यावर खरं तर वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि इतर बाबींच्या विषयक सुधारणा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे भारताचा इतिहास अभ्यासताना आणि प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना आपल्याला आधुनिकतेचा आणि परंपरेचा जो कोड आहे, त्या कोणाच्या अनुषंगाने चर्चा करणं अपेक्षित आहे. ओके. आणि त्यामुळे प्राचीनता किंवा परंपरा आणि आधुनिकता याचं द्वैत खरं तर आपल्याला या कालखंडामध्ये प्रामुख्याने आधुनिक भारतामध्ये दिसतं. तर ते आधुनिक भारतामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर जरी स्पष्टपणे दिसत नसलं, तरी नंतरचं जे शतक होतं, म्हणजे 18व्या शतकापासून खरं तर आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो असं मानलं गेलेलं आहे. म्हणजे 1757 पासून पुढे 1707 हा खरं तर औरंगजेब जो होता मुघल सम्राट, त्याचा मृत्यूचं वर्ष म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यामुळे मुघल साम्राज्याचा ऱ्हास खरं तर औरंगजेबानंतर झालेला आहे. नंतरच्या काळात जे काही लेटर मुघल्स असतात ते तेवढे काही प्रभावशाली नव्हतेच. त्यामुळे 1707 खरं तर या तारखेला, या साली मुघल साम्राज्याचा अस्त होऊन 18व्या शतकाच्या या आधुनिक भारताला सुरुवात होते. आणि 18वे शतक हे खरं तर वेगवेगळ्या चर्चा विश्वांनी व्यापलेलं आहे. त्या संदर्भात आपण मागे चर्चा केलेलीच आहे की जे 3 महत्त्वाचे खेळाडू किंवा प्लेयर्स किंवा ज्यांचे स्वतःचे हितसंबंध यामध्ये गुंतलेले होते, ते म्हणजे ब्रिटिश हितदेशीय आणि मुघल हे आपापल्या पद्धतीने आपापल्या सत्ता कशा प्रगल्भ होतील, प्रबळ होतील यासाठी प्रयत्नरत होताना दिसतात. परंतु त्यामध्ये अंतिम विजय जो आहे तो ब्रिटिश कालखंडाचा किंवा ब्रिटिश साम्राज्याचा होतो आणि भारताच्या संदर्भामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा शिरकाव होऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणांना किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्थित्यंतरांना सुरुवात होते. तर ही स्थित्यंतरं काही बाबतीत सकारात्मक आहेत, काही बाबतीत नकारात्मक सुद्धा आहेत. परंतु या स्थित्यंतरांमधून एक वेगळ्या पद्धतीची मांडणी, एक वेगळ्या पद्धतीची वैचारिक घुसळण भारतीय समाजामध्ये होत असताना आपल्याला दिसते. आणि त्या घुसळणीतूनच एक वेगळ्या सामाजिक, राजकीय आणि विशेषतः प्रामुख्याने सामाजिक आणि धार्मिक अशा पद्धतीची आंदोलनं उभी राहतात. तर ती आंदोलनं सुरुवातीला ब्रिटिश सुधारणांना पर्याय म्हणून किंवा प्रतिक्रिया म्हणून उभी राहतात, परंतु त्याच्यातून स्वतःच्या अंतर्गत सुधारणा करण्याच्या ईर्षेने किंवा तो सुद्धा एक त्यातला एक महत्त्वाचा गाभा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 18व्या शतकातल्या जे काय 3 खेळाडूंचं किंवा 3 महत्त्वाच्या जे काही घटक आहेत त्याच्या अवतीभोवतीच्या असलेल्या चर्चांच्या पलीकडे जात 19वं शतक हे प्रामुख्याने भारतीय, विशेषतः आधुनिक भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचं शतक म्हणून सुद्धा ओळखलं गेलेलं आहे. आणि ते म्हणजे संपूर्ण भारतवर्ष हा जरीच आपण भौगोलिक असा
टप्पा घेतला तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या सुधारणांचे वारं वाहू लागलेलं दिसतं. त्याचं कारण म्हणजे त्याचे वेगवेगळे कारणं जरी असले तरी 18व्या शतकामध्ये सेटल झालेलं ब्रिटिश साम्राज्य, त्या ब्रिटिश साम्राज्याने सुरू केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक, राजकीय, कायदेविषयक सुधारणा, की ज्याचा पर्यायाने एक वेगळ्या पद्धतीचा मध्यमवर्ग भारतीय भूमीवर घडण्यामध्ये मदत झाली, की ज्या मध्यम वर्गाने नंतरच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आणि इतर वेगवेगळ्या बाबतीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्वही केलं. भारतामध्ये जो काही पर्यायी विचार होता त्या विचारांचं सुद्धा नेतृत्व केलं आणि नवीन समतामूलक विचार जन्माला सुद्धा घातले. तर त्यामुळे 18व्या शतकात सुरू झालेला ही प्रक्रिया 19व्या शतकामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या अत्युच्च अशा अवस्थेला पोहोचते, की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा प्रगल्भ विचार, समज आणि बऱ्याच बाबी या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसून येतात, विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीचं द्वैत आधुनिकतेचं आणि परंपरेचं जे होतं, त्याच्या उत्तरांमध्ये सुधारणांच्या बाजूने एक मोठा समूह, एक मोठा वर्ग आणि महत्त्वाचे नेते, की ज्याला नंतरच्या काळामध्ये सुधारक, क्रांतिकारक असं म्हटलं गेलेलं आहे, त्याचा उदय होताना दिसतो. आणि तो उदय किंवा त्यांनी सादर केलेल्या किंवा प्रपोज केलेल्या ज्या काही सुधारणा होत्या, त्या केवळ सिद्धांताच्या पातळीवर नसून त्या प्रत्यक्ष अवलंब करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्था, संघटना सुद्धा उभारलेल्या आपल्याला दिसतात. आणि पर्यायाने याचा एक वेगळा दबाव गट म्हणून या सुधारणांच्या बाजूने ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं एक राजकीय आरेखन सुद्धा आपल्याला या ठिकाणी होत असताना दिसतो. उदाहरणार्थ सती प्रथा असेल, बालविवाह असतील आणि अँटी कास्ट ॲबोलिशन ॲक्ट असेल, तर हे सगळे या सगळ्याचा अंतिम जो काय राज्यकर्ता होता या काळातला, तो म्हणजे की जो महत्त्वाच्या बाबींच्या संदर्भामध्ये एक निर्णय देऊ शकेल किंवा त्याच्यावर एक भूमिका घेऊ शकेल, या सगळ्या बाबींचं कायद्यामध्ये सुधारणा करू शकेल, ते होते म्हणजे ब्रिटिश. तर त्यामुळे ब्रिटिशांवर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा दबाव गट म्हणून या सुधारकांनी आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. अर्थात या सगळ्या बाबींचं, या ज्या काही धार्मिक, सामाजिक आंदोलनं आणि पर्यायाने त्या सगळ्या आंदोलनाचं स्वरूप आणि व्याप्ती, त्याच्या वेगवेगळ्या जे काय स्ट्रॅटेजीज ठरतात, त्याच्यातून पर्यायाने भारतामधल्या एका वेगळ्या आधुनिक मूल्यांच्या आधारे एक वर्तणूक किंवा वेगळ्या पद्धतीची मूल्य अधोरेखित होताना दिसतात. आणि त्यामुळे ह्या सर्व सुधारणा जर समजून घ्यायच्या असतील, तर ह्या सगळ्या सुधारणा समजून घेण्यासाठी हा 18व्या आणि प्रामुख्याने 19व्या शतकातला जो काय पट आहे, तो नीट समजून घेणं अत्यावश्यक आहे. कारण त्याच्या मागची जी कारणं आहेत ती या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केलेल्या सुधारणा, दुसऱ्या बाजूला त्यांनी भारतीय परंपरेवर, विचारांवर केलेला हल्ला, ओके, म्हणजे त्याच्यामधला एक कुत्सित भाव जो होता की परंपरागत सगळ्या ज्या होत्या त्या कशा मागासलेल्या वगैरे होत्या, अशा पद्धतीची दूषणं आपल्याला ब्रिटिश अधिकारी, की ज्याला इगॅलिटरियन अधिकारी असं म्हटलं गेलं होतं, कारण ते बरेचसे प्राच्य ओरिएंटलिस्ट या कॅटेगरीमध्ये होते किंवा प्राच्य विद्यापंडित या कॅटेगरीमध्ये होते, तर त्यांच्याकडून सुद्धा असे ते आरोप होत होते. आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून इथल्या सुधारकांनी एक वेगळ्या पद्धतीचा अन्वयार्थ भारतीय परंपरेचा लावला आणि ज्या परंपरा या समस्यामूलक होत्या, की ज्या परंपरा या वर्तमानात आणि भविष्यामध्ये सोबत नेणं हे गैरसोयीचं होतं, अशा पद्धतीच्या परंपरांची निर्भत्सना किंवा त्या पद्धतीवर कठोर समीक्षा आणि टीका सुद्धा भारतीय सुधारकांनी केली, की ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा आणि ज्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या भारतीय सामाजिक, राजकीय जीवनप्रवाहाच्या एका वेगळ्या शैलीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे काही भारतीय स्वतंत्रता आंदोलन उभं राहिलं, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कंगोरे असलेले नेतृत्व, म्हणजे राजकीय स्वातंत्र्याबद्दल बोलणारे, सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलणारे, धार्मिक सुधारणांबद्दल बोलणारे, असे वेगवेगळे प्रतिबिंब आपल्याला त्या सगळ्या भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये दिसतात. त्यामुळे केवळ ब्रिटिशांनी भारतातून निघून जावं
एवढा सीमित अर्थ भारतीय स्वातंत्र्याचा राहत नाही. तर भारतीय स्वातंत्र्याचा जो आशय नंतरच्या काळात बदलला जातो, तो सुधारणा, खऱ्या अर्थाने सुधारणा, क्रांतिकारी सुधारणा आणि एक वेगळ्या समतामूलक समाजाच्या दिशेने होऊ घातलेल्या सुधारणा, अशा पद्धतीचा आशय पेरण्याचा कार्य यातले बरेचसे सुधारक करताना आपल्याला दिसतात. आणि नंतर जर समजा आपण इतिहासातली तथ्य तपासली, तर ही सगळे सुधारक हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्ष, संघटना आणि प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीचे भाग झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे ज्या सुधारणा त्यांनी मागण्या म्हणून अधोरेखित केलेल्या होत्या, तेच नेतृत्व म्हणून अंमलात आणताना त्या सगळ्या सुधारणावादी गोष्टींची अंमलबजावणी सुद्धा त्यांच्या संघटनेमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे 19व्या शतकातल्या सामाजिक धार्मिक चळवळीचा आशय नीटपणे समजून घेणं आणि तो 19व्या शतकाच्या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 19वं शतक त्यामुळेच हे बहुचर्चित असं राहिलेलं आहे. कारण 19व्या शतकाने या सगळ्या सुधारणांना एक छान असा प्लॅटफॉर्म किंवा एक वेगळा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. कारण तोपर्यंत ब्रिटिश सत्तासुद्धा स्थिर स्थावर झाली होती. भारतीयांमधला एक महत्त्वाचा वर्ग हा ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेतून शिकून साक्षर झालेला दिसत येत होता. आणि पर्यायाने ज्या काही आर्थिक गती किंवा विकास त्या काळामध्ये वसाहती विकास किंवा वसाहती गती जी होती, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा नवा वर्ग सुद्धा उदयास आलेला होता. त्या नव्या वर्गाच्या इच्छा, आकांक्षा, अभिलाषा या जुन्या वर्गाच्या किंवा जुन्या परंपरांच्या इच्छा, आकांक्षा किंवा स्वरूपापेक्षा पूर्णपणे भिन्न होत्या. त्यामुळे हा नवा वर्ग खऱ्या अर्थाने आधुनिकतेचा पुरस्कर्ता असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आधुनिकतेचा कास धरण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचे अडथळे होते, त्या ज्या ज्या बाबी या मागास म्हणून नोंदवल्या गेलेल्या होत्या, त्याच्यावर टीका करणं पर्यायाने या वर्गाचं कर्तव्य बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हा सगळी पार्श्वभूमी खरं तर या 19व्या शतकातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीची राहिलेली आहे. आणि मग प्रत्यक्ष कोणकोणत्या प्रकारचं नेतृत्व या 19व्या शतकात उभं राहतं आणि कोणकोणत्या प्रांतांमध्ये कोणकोणत्या पद्धतीची आंदोलनं उभी राहतात सामाजिक आणि धार्मिक तेला घेऊन, याचा उहापोह होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे या व्याख्यानाचं एक मुख्य लक्ष त्या सगळ्या भौगोलिक आणि ज्यांनी ज्यांनी या सगळ्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये सहभाग नोंदवला, नेतृत्व केलं, वेगळ्या पद्धतीचं संघटन उभारणी केली, त्याची नोंद घेणं गरजेचं बनतं. आणि भौगोलिकदृष्ट्या जर आपण चर्चा केली तर बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र हे सगळेच प्रमुख भौगोलिक प्रदेश आपल्याला या 19व्या शतकामध्ये एक प्रगल्भ विचारांचं आणि सुधारकी विचारांचं वारं त्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसतं. आणि जसं युरोपच्या इतिहासामध्ये 13वं 14वे शतक हे खरं तर पुनरुत्थानाचं शतक म्हणून गणलं गेलेलं आहे. त्याच्या जोडीला नंतरच्या काळात प्रबोधनाचं युग सुरू झालेलं आहे. तर भारतीय रेनेसान्स जो आहे तो या कालखंडामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये उभा राहिला, स्थापित झाला. जरी समजा तो युरोपीय धर्तीवरचा रेनेसान्सचे जे काय स्वरूप आणि व्याप्ती होतं तशा पद्धतीचा नसला, तरी त्याचा आशय हा रेनेसान्स एवढाच प्रगल्भ होता, अशा पद्धतीचं विवेचन सुद्धा काही महत्त्वाच्या इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्राच्या संदर्भात हे विवेचन आपल्याला जास्त संयुक्तिक वाटण्याच्या शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे या कालखंडामध्ये जो काही विचारांचा उदय झाला, वेगवेगळ्या वादांचा उदय झाला, त्याची प्रमुख केंद्र जी आहेत किंवा मुख्य केंद्र जे होतं ते होतं बंगाल आणि नंतरच्या काळामध्ये बिहार. त्यामुळे बंगाल आणि बिहारांनी भारतीय सगळ्या विचारवंतांचं आणि भारतामध्ये जे सुधारणावादी विचार आले त्याचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे बंगाल आणि बिहार या प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या वर्तमानातल्या राज्यांचा इतिहासांमध्ये जे काही वैचारिक सहयोग नोंदवला, त्या देशातल्या या राज्यांचा हा जो वैचारिक इतिहास आहे त्याची नोंद आपल्याला सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या निमित्ताने घेता येणं शक्य आहे. त्यामुळे 19व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या
त्या सुधारणा बघताना आपल्या नेमक्या कोणकोणत्या बिंदूंची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे, तर त्या बिंदू खरं तर स्पष्टपणे आपल्या स्क्रीनवर अधोरेखित झालेले आहेत. तर त्यामुळे संपूर्ण 19व्या शतकातला सामाजिक धार्मिक चळवळीचा कार्यपट उलगडत असताना आपल्याला त्याचे वेगवेगळे भौगोलिक, राजकीय आणि विविध जे काही शेड्स आहेत, त्याचे कंगोरे आहेत, ते समजून घेताना इत्यादी बिंदूंचा, वरील बिंदूंचा बिंदूंची सखोल चर्चा करणं अत्यावश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना आपण प्रामुख्याने हे जे व्याख्यान आहे याचे मुख्य लक्ष काय आहे, मुख्य वैशिष्ट्य काय आहे, हे जर आपण पूर्णपणे नीट आत्मसात केलं, हे प्रकरण 19व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी किंवा सुधारणा या जर नीटपणे आत्मसात केल्या, तर याच्यातून काय लक्ष्य साध्य होऊ शकतं त्याची नोंद आपल्याला उद्दिष्टामध्ये दिसून येईल. आणि परिचयाचा जो भाग आहे तो एक मोठा जो प्लॉट आहे तो मी आत्ता तुम्हाला मांडलेलंच आहे की 19व्या शतक हे आधुनिकता आणि परंपरा या दोन महत्त्वाच्या संकल्पनांची जोड करणारं आणि आधुनिकता आणि परंपरामध्ये आधुनिकतेची कास धरणारं आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं द्वैत या ठिकाणी उभं राहत असताना आपल्याला दिसतं. त्या द्वैताचा सुद्धा काढावा घेणारं शतक म्हणून ओळखलं गेलं. आणि या कालखंडामध्ये बिहार, बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र प्रामुख्याने आणि सगळ्यात वैचारिकतेचा इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल तर याच्यामध्ये बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन अत्यंत पुढारलेले किंवा अग्रेसर अशी राज्य आपल्याला दिसतात की ज्यांनी मौलिक विचार करून विचारांच्या वैचारिक इतिहासामध्ये त्याचा सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर, या पटावर आपल्याला 19व्या शतकात ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या ते समजून घेणं अपेक्षित आहे. तर हे समजून घेताना आपण याची जी वर्गवारी आहे, या व्याख्यानाची जी वर्गवारी आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे. तर पहिल्यांदा आपण परिचय आणि उद्दिष्ट समजून घेतल्याच्या नंतर ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांचा फॉर्म काय होता, म्हणजे त्याचं स्वरूप काय होतं, त्याची पद्धत काय होती, त्याची व्याप्ती सुद्धा काय होती, या बिंदूंची चर्चा करणार. हे सुधारणा झाल्या, सुधारकांमध्ये वेगवेगळी नावं नंतर उदयास आली, चर्चेली गेली की ज्यांनी एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन, सहयोग वेगवेगळ्या पद्धतीच्या सिद्धांतांमध्ये नोंदवला. परंतु प्रामुख्याने कुठल्याही एका भौगोलिक क्षेत्राशी निगडीत न राहता संपूर्ण भारताचा विचार जर केला तर या सुधारणांच्या पद्धतीबद्दल काही महत्त्वाचं भाष्य आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं आणि त्यामुळे त्याची पद्धत आणि व्याप्ती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता याची पद्धत आणि व्याप्ती म्हणजे कोणत्या, म्हणजे हिंसक पद्धत होती, अहिंसक पद्धत होती, भावनिक पद्धत होती, नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भारतामध्ये सुधारणांचं वारं वाहू लागलं, याचं उत्तर खरं तर आपल्याला याच्या व्याप्ती आणि पद्धतीमध्ये मिळण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारचा दबाव भारतीय राज्यावर तसा म्हणजे गैरमार्गाने बेकायदेशीरपणे आलेला नाही. त्यामुळे ही त्यात एक महत्त्वाची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायला लागेल. परंतु बऱ्याच ठिकाणी संघर्ष किंवा त्याचे खटके उडालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सुधारणाचं स्वरूप जर आपल्याला नीटपणे समजून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीची वर्गवारी या ठिकाणी आपल्याला करता येते. एक अशा पद्धतीच्या सुधारणा होते की ज्या आंतरिक सुधारणा म्हणून गणल्या गेल्या, की बाहेरील परिस्थिती काही असू किंवा बाहेरील परिस्थितीमुळे खरं तर इथल्या वैचारिक किंवा इथल्या सांस्कृतिक संघटना किंवा इथल्या गोष्टी बदलल्या असं नाही. सुधारणांची गरज ही बहिर्गत नसून अंतर्गतच डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची एक सुधारणा होते की ज्यांचा फळ हा मुख्यतः बाहेर काय राजकारण चाललंय, बाहेर काय गोष्टी घडल्या त्याला बदलण्याच्या ऐवजी अंतर्मनामध्ये अंतर्गत किंवा या सगळ्या देशांतर्गत जे जे काय महत्त्वाचे बिंदू आहेत त्या संदर्भात मनापासूनच सुधारणा केल्या जाव्यात. तशा पद्धतीचं मनोवृत्तीच विकसित करावी की ज्याच्यातून विषमतेचा, शोषणाचा कुठलाही लवलेश राहणार नाही. 19व्या शतकाच्या या टप्प्यावर भारतीय समाजाला आंतरिक स्वतःच्या आतमध्येच डोकावून स्वतःचं मूल्यांकन करत वेगळ्या पद्धतीच्या सुधारणांचा स्वीकार करण्याची
गरज आहे आणि त्यामुळे आंतरिक सुधारणेची गरज आहे, अशी मतं प्रकट होण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. दुसरा एक प्रवाह असा होता, की एखाद्याला जर वाटतच नाही की सुधारणा करावी किंवा सुधारणा ही आंतरिक असला काय किंवा अन्य काही असले काय, त्याने काही फार फरक पडत नाही, जोपर्यंत कायदा त्या सुधारणांची वैधता तपासत नाही किंवा ज्यांना त्या सुधारणा हव्यात, त्यांच्या बाजूने कायदा उभा राहत नाही. त्यामुळे काही-काही सुधारणा ज्या आहेत, त्या खरं तर सक्तीचा कायदा करूनच करण्यात आल्या. कारण बऱ्याचशा चिवट अशा सांस्कृतिक घडामोडी आणि सांस्कृतिक व्यवहार हे सहजासहजी आंतरिक प्रेरणेला हात घातला म्हणून ते निघून जातील, असं नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची कायदेशीर बाबच किंवा कायदेशीर बाजूच या ठिकाणी मदत करू शकेल. जसं की सतीचा कायदा होता. ही सती पद्धत ही हजारो वर्षापासूनची भारतामध्ये प्रॅक्टिस केली गेलेली अशी एक प्रथा म्हणून गणली गेलेली. आणि सतीच्या संदर्भामध्ये कितीही पद्धतीचा प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या सती जाणं हे भारतीय प्रशासन त्या काळातलं रोखू शकलेलं नाही. तर त्याला रोखलं एकाच गोष्टीने, की ज्या पद्धतीचा कायदा, सतीविरोधी कायदा अस्तित्वात आला, त्या सतीविरोधी कायद्यांनी फोर्सफुली काही सुधारणा केल्या. म्हणजे बळजबरीने काही सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे बळजबरीने घडवून आणलेल्या सुधारणासुद्धा या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. काही सुधारणा ज्या आहेत त्या प्रतिकात्मक पद्धतीने उभ्या राहिल्या. म्हणजे समतेचं प्रतीक असेल, स्त्री दास्याच्या विरोधातलं प्रतीक असेल, वेगवेगळ्या कामगार, श्रमिक आणि इतर समूहांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं प्रतीकं उभी केलेली असतील. त्यामुळे प्रतीकांचं राजकारण आणि प्रतीकांच्या राजकारणातून तयार होणारं एक वेगळ्या पद्धतीचं समाजकारण हे सुद्धा 19व्या शतकामध्ये घडत होतं. आणि चौथा जो काय फॉर्म की पद्धत होती ती म्हणजे प्रत्यक्ष समाजकार्याद्वारे सुधारणा करणे. म्हणजे कुठल्याही सिद्धांतांमध्ये न अडकता कुठला कायदा या सुधारणांच्या बाजूने आहे किंवा कुठल्या कायदा या सुधारणांच्या बाजूने होऊ शकेल याची न करता प्रत्यक्ष सामाजिक कार्य डोळ्यापुढे ठेवून किंवा जे दिसतं म्हणजे उदाहरणार्थ शाळा बांधणे, हॉस्पिटल्स बांधणे, अजून वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, ओके, इस्पितळं उभी करणे, गरिबांना अन्न पुरवठा देणे इत्यादी गोष्टी या थोड्याशा प्रतिकात्मक वाटतात. कारण याच्यातून एक मदत होते, परंतु संपूर्णपणे व्यवस्था बदलण्यासाठी अत्यंत कमी पद्धतीची मदत या ठिकाणी होते. त्यामुळे प्रत्यक्ष सामाजिक कार्य म्हणजे रचनात्मक कार्यसुद्धा म्हणून ज्याला करता येईल, तर रचनात्मक कार्य किंवा रचनात्मक सुधारणा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसून येते. तर हा झाला 21व्या शतकातल्या सुधारणांचा फॉर्म किंवा व्याप्ती. ओके, त्यामुळे फॉर्म म्हणजे स्वरूप. ओके, पण याची व्याप्ती सुद्धा फार मोठी होती. म्हणजे दीर्घकाळ बंगालने एक वेगळ्या वैचारिकतेचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं. तशाच पद्धतीने महाराष्ट्राने सुद्धा पद्धतीच्या वैचारिक इतिहासाच्या संदर्भामध्ये भारताच्या परिप्रेक्षकामध्ये भर घातलेली दिसून येते. कारण जवळजवळ 50-60 वर्ष महाराष्ट्र आणि बंगालमध्ये या सगळ्या चळवळी, ज्या वैचारिक चळवळी सुद्धा म्हणता येईल, या सुधारणावादी चळवळी म्हणून म्हणता येईल, तर त्यांनी पाया घातलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या पाठीमागचे प्रमुख प्रेरणादायी विचार सुद्धा होते आणि ते विचार खरं तर 2 बाबींवर अवलंबून होते. ते म्हणजे बौद्धिकवाद किंवा बुद्धिवाद आणि वैशिष्ट्यवाद. हे एक अशा सुधारणा की ज्या स्वतःच्या बुद्धीला, तर्काला पटणाऱ्या असाव्यात. त्या बुद्धिवादाचं मुख्य लक्ष्य हा कोरा कर्कळीत तर्कशास्त्र किंवा तार्किक वाद हे होते. त्यामुळे काहीतरी परंपरागत पद्धतीने चालत आलं म्हणून ते चालू ठेवणं हे खरं तर मागासलेपणाचं लक्षण मानलं. कारण विवेक, तर्क या सगळ्यांच्या कसोटीवर जर एखादी गोष्ट बसली तरच त्याला सुधारणा किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतर झालं असं मानता येईल. अन्यथा तसं ते म्हणता येणार नाही. दुसरा जो बिंदू होता, खरं तर हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत या संपूर्ण प्रकरणाचे प्रेरणास्रोत म्हणून उभे राहतात. एक म्हणजे तर्काच्या आधारावर असलेला बुद्धिवाद आणि दुसरा म्हणजे एक वेगळ्या
कंपॅशन, भावना, समता या मूल्याच्या आधारावर उभा राहिलेला वैश्विकतावाद. ओके. किंवा युनिव्हर्सलिझम सुद्धा असं म्हटलं, की ज्याच्यामध्ये कोणत्याही धर्माला कुठल्याही पद्धतीच्या वेगवेगळ्या सामाजिक रचनेला दुय्यम न ठरवता त्याची सार्वभौमत्व जपत त्यामध्ये एकोपा कशा राहील अशा पद्धतीचा एक वैश्विकतावाद या ठिकाणी उभा राहण्याचा किंवा उभा करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. तर हा झाला त्याचे हा सगळ्या सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रेरणा स्रोत. तर प्रेरणा स्रोताचा प्रमुख आधार म्हणजे बुद्धी, तर्क, वैश्विकता. ओके. आणि या सगळ्याच्या नंतरच्या प्रत्यक्ष सामाजिक चळवळी झाल्या. त्या सामाजिक चळवळी सुद्धा वेगवेगळ्या महत्त्वाच्या विचारकांनी, वेगवेगळ्या महत्त्वाच्या समाजसुधारकांनी आणि भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक टप्प्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्या नेमके ते सुधारक कोण? त्यांनी कोणत्या पद्धतीच्या सुधारणा लावून धरल्या आणि त्याच्यातून कोणत्या पद्धतीची सामाजिक चळवळ उभी राहिली याची नोंद, याचा उहापोह किंवा याबद्दलची माहिती करून घेणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जेवढं आपण सुधारणांचा पहिला टप्पा स्वरूप आणि व्याप्तीच्या संदर्भात अभ्यास केला त्याचप्रमाणे. त्यामुळे प्रमुख सामाजिक चळवळी समजून घेताना आपण काही सुधारकांची यादी तयार केलेली आहे, की ज्यांच्यामुळे खरं तर बंगाल, बिहार आणि भारताच्या इतर प्रांतामध्ये खऱ्या अर्थाने आधुनिकतेच्या आधारावर असलेल्या सुधारणांना सुरुवात झाली होती. आणि त्यामध्ये मग कोण? त्यामध्ये आपण राजाराम मोहन राय यांचा विचार आणि त्याने केलेलं महत्त्वाचं कार्य याची दखल घेणार आहोत. त्याच पद्धतीने देवेंद्रनाथ, खरं तर ते रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते. त्यामुळे भारत देवेंद्रनाथ यांनी केलेलं कार्य, केशवचंद्र सेन की ज्यांनी नंतरच्या काळामध्ये ब्राह्मण समाजाची वेगळ्या पद्धतीची जी निर्मिती झालेली होती ती पुढे नेली. त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा विचार उभा राहिला, एक वेगळ्या पद्धतीचं मास मोबिलायझेशन उभं राहिलं. तर भारत देवेंद्रनाथ आणि केशवचंद्र सेन याचा उहापोह सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येणं शक्य आहे. तिसरा जो काही महत्त्वाचा भौगोलिक घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे पश्चिम भारतामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या तर पश्चिम भारतातल्या सुधारणा समजून घेणे. म्हणजे बंगाल हे खरं तर ईस्टर्न उत्तरेतला भाग असा समजून घेता येऊ शकतो. परंतु वेस्टर्न इंडिया ज्यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे किंवा बॉर्डरचा भाग आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या आणि त्या कोणी कोणी केल्या याचा सुद्धा एक नोंद आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. आणि खरं तर तो या सगळ्या याचा भाग आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये 19व्या शतकातला जो काही समाजातले विकासाचे टप्पे आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. या सगळ्यांच्या कार्याची जर नोंद आपण घेतली म्हणजे राममोहन राय, देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन, विद्यासागर, विवेकानंद या सगळ्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेतल्यानंतर आपल्याला 19व्या शतकामध्ये ह्या ज्या काही नोंदी ज्या काही सुधारणा झाल्या त्याच्याबद्दल एक साधक बाधक अंडरस्टँडिंग समाज विकसित करणं गरजेचं आहे. आणि 19व्या शतकातल्या सुधारणांचा या टप्प्याचा उहापोह या ठिकाणी केला जातो. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात आर्य समाजाची निर्मिती झाली. अलीगड या ठिकाणी असलेले सर सय्यद अहमद खान यांनी सुद्धा इस्लामच्या दृष्टीने महत्त्वाची सुधारणावादी पैलूंची चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. किंवा दक्षिण भारतामध्ये वीर शिवलिंगम याच्या निमित्ताने झालेल्या सुधारणावादी बाबी असतील. तर हा सगळा प्लॉट आहे, हे सगळे घटक आहे की ज्याद्वारे आपल्याला 19व्या आणि 19व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळीबद्दल विस्तृत अशी माहिती देतात. त्यामुळे ह्याच्यातून उभ्या राहिलेल्या ज्या काय धर्मसुधारणा चळवळी आहे, लढाया आहे, संघर्ष आहे, त्याचं एक महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या काही कमजोरी सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या दोन्हींची चर्चा सुद्धा तितक्याच वस्तुनिष्ठपणे करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो काही प्रकरण आहे 19व्या शतकातील सुधारणा, तर ज्यामध्ये प्रामुख्याने आपण सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची चर्चा करणार आहोत. तर ह्या सुधारणा
समजून घेताना जे काही एक महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेली आहेत, त्या उद्दिष्टामध्ये तर त्याद्वारे आपल्याला हे कळेल की भारतामध्ये या सुधारणा सुरू होण्यापाठीमागची कारणे काय होती आणि त्या प्रत्यक्ष कशा पद्धतीने सुरू झाल्या. ओके. त्यामुळे रिझन, कॉजेस हे सुद्धा आपल्याला याच्यात कळेल. त्याचा फॉर्म, प्रोसेस हे सुद्धा आपल्याला याही कळेल आणि हे सगळं हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे की जो हा प्रकार समजून घेताना या बाबी सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. तशाच पद्धतीने हे केवळ सैद्धांतिक पातळीवर या गोष्टींच्या सुधारणा झाल्या असं न होता त्यातले जे प्रमुख सुधारक आहेत त्या प्रमुख सुधारकांकडून सुद्धा भारतीय समाज समजून घेता येणं शक्य आहे किंवा त्यामध्ये जे असंख्य सुधारक आहेत त्याची नोंद या ठिकाणी आपल्याला मिळू शकेल आणि की जेव्हा तरी भारतीय समाजाचं स्वरूप जे उभं राहतं त्याचं सुद्धा आपल्याला अवलोकन या ठिकाणी शक्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने आपण काही महत्त्वाच्या प्रमुख सुधारकांची नोंद 19व्या शतकातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी समजून घेताना करणार आहोत. त्याच पद्धतीने जशा चांगल्या गोष्टी 19व्या शतकामध्ये घडल्या की ज्याने सामाजिक, धार्मिक विकासाच्या किंवा सुधारणाच्या दृष्टीने प्रयत्न केले, तशाच पद्धतीने यामध्ये काही उणिवा सुद्धा राहून गेलेल्या आपल्याला दिसतात. तर त्या उणिवांची चर्चा करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष या ठिकाणी बाळगलं दिसून येतं. तर परिचय जर आपल्याला याचे काही समजून घ्यायचा असलं तर आतापर्यंत आपण विस्तृतपणे आणि प्रामुख्याने जो महत्त्वाचं केंद्र राहणार आहे ते म्हणजे 19व्या शतकातला भारत आणि 19व्या शतकातला महाराष्ट्र. कारण हा सगळा जो सुधारणांचा प्लॉट आहे तो 19व्या शतकातलाच आहे. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश साम्राज्य एका वेगळ्या पद्धतीने स्थिर स्थावर झालेलं आपल्याला दिसून येत होतं. कारण 1857ला एक बंड ऑलरेडी झालेलंच होतं. आणि त्या जोडीला इतर जे काही सामाजिक, धार्मिक गोष्टी होत्या त्या संदर्भात सुद्धा एक स्टँड घेणं अत्यावश्यक बनलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु याला सुरुवात जी झाली ती पाश्चिमात्यांनी ज्या पद्धतीने भारतीय परंपरेचा उहापोह केला त्यामध्ये एक कुत्सित अशी भावना होती. त्यामध्ये या सगळ्या भारतीय संस्कृतीला किंवा भारतीय लोकांना एक मागास ठरवण्याचं राजकारण होतं आणि काही बाबतीमध्ये ते सत्यही होतं. परंतु ब्रिटिशांनी सतत या सुधारणांच्या बाजूने कौल दिलेला असल्याने त्यांनी सततपणे भारतातल्या देशी आणि इतर ठिकाणी असलेल्या ज्या काही उणिवा होत्या त्या प्रगल्भपणे दाखवून देण्यात आल्या. त्यामुळे खरं तर ब्रिटिशांच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या सुधारणा, बनवलेले कारखाने, स्थापलेल्या शाळा आणि एक वेगळ्या पद्धतीच्या पर्यायी सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात याच्यामुळे भारताच्या अंतर्गत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि प्रामुख्याने सांस्कृतिक बाबींचा उणिवा अधोरेखित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पाश्चात्यांच्या इंटरॅक्शनमुळे त्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इतर पद्धतीच्या इंटरॅक्शनमुळे किंवा सततच्या टीकेमुळे खरं तर भारतीयांच्या कमजोऱ्या ज्या संस्कृतीच्या नावाखाली की जेव्हा या बाबींच्या नावाखाली राहिल्या त्या दिसून आलेल्या आपल्याला दिसतात. तसंच या पद्धतीमध्ये अजून एक महत्त्वाची बाब होती की ब्रिटिश व्यवस्था भारतामध्ये स्थिर स्थावर होत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी, खरं तर बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पण प्रामुख्याने आपल्या मुद्दा पटवून देण्यासाठी आपण दोन गोष्टींची चर्चा करू. एक म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची उत्पादन व्यवस्था भारतभूमीवर ब्रिटिश कालखंडामध्ये आली की जी भारतीयांच्या परंपरागत आर्थिक रचनेच्या पेक्षा पूर्णपणे विपरीत असलेली आपल्याला दिसून येते, वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातून ज्या दुसऱ्या शैक्षणिक सुधारणा त्यांनी केल्या त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा वसाहतिक मध्यमवर्ग भारतामध्ये तयार झालेला. खरं तर तो शिक्षित असा मध्यमवर्ग. ज्या ज्या सुधारकांची आपण चर्चा करतोय त्या सगळ्या सुधारकांनी म्हणजे प्रामुख्याने त्यातल्या महत्त्वाच्या सुधारकांनी या ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेत तो भारताच्या अंतर्गत असेल किंवा भारताच्या बाहेर असेल
परंतु त्यांनी त्या ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेऊन एक वेगळ्या पद्धतीच्या वर्गाला जन्म घातला की जो खरं तर वसाहतिक मध्यम वर्ग म्हणून गणला गेला. आता हा जो काही नवा वर्ग स्थापित झाला, नवा वर्ग उभा राहिला, याच्या प्रेरणा, याच्या इच्छा आकांक्षा या जुन्या मध्यम वर्ग या वर्गाच्या इच्छा आकांक्षेपेक्षा मूलतः वेगळ्या होत्या. तर परिणामी हा मध्यम वर्ग एका प्रगतिशील विचारांचा किंवा तो एक वेगळ्या पद्धतीने आधुनिक विचारांच्या दिशेने कास टाकणारा आणि भूमिका घेणारा दिसत होता. या वर्गाला सुद्धा भारताच्या संस्कृतीमध्ये दडलेल्या ज्या मर्यादा होत्या, सामाजिक संरचनेमध्ये शोषणाचे जे काही सत्ता संबंध होते त्याच्याबद्दल तिटकारा आपल्याला दिसून येतो. परंतु हा वर्ग निर्माण होण्यामध्ये आणि त्याची जी काही सांस्कृतिक चव आहे ती विकसित होण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जी भूमिका पार पाडली ती म्हणजे पाश्चात्य पद्धतीची संस्कृती. त्यामुळे जो वर्ग या सगळ्या सुधारणांचा घटक म्हणून एक महत्वाचं नेतृत्व म्हणून पुढे आला, त्या संपूर्ण वर्गावर एक पाश्चात्य विचारांचा प्रभाव असलेला दिसून येतो. आणि तो पाश्चात्यांचा विचाराचा प्रभाव हा सकारात्मक पद्धतीने सुद्धा बघितला जातो. तो काय पाश्चात्यांचा प्रभाव म्हणजे नकारात्मकच होता असं नाही, तर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने सुधारणा भारतामध्ये स्वतःहून घडवून आणण्यासाठीच्या प्रेरणा आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि हा नवीन शिकलेला वर्ग आणि जुना सनातनी किंवा जुना परंपरेला कवटाळून असलेला वर्ग याच्यामध्ये एक आपल्याला संघर्षाचे खटके उडताना दिसतात. आणि या दोन वर्गाचा म्हणजे एक जुना परंपरागत स्थापित साहुकारी किंवा जमीनदारी किंवा फ्युडल सिस्टमच्या अंतर्गत असलेला कृषक वर्ग आणि नवीन कारखानी शिक्षण व्यवस्था आणि सोयीसुविधा यातून तयार झालेला स्थापित असा मध्यवर्ग, याच्यामध्ये एक वेगळा संघर्ष आपल्याला दिसतो. आणि या दोघांच्या चर्चांमधून ज्या पद्धतीच्या आधुनिकतेच्या चर्चा आणि इतर गोष्टी घडतात त्याच्यातून आधुनिकता आणि परंपरेचा झगडा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसतो, की ज्याचं जे 19व्या शतकाचं एक महत्वाचं लक्षण सुद्धा दिसून येतं. आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती स्टेक होल्डर्स हे स्वतःच्या चळवळीचं, भूमिकेचं, जगाचं वर्णन आणि इतरांच्या भूमिकेचं खंडन करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यामुळे एका वेगळ्या मोठ्या स्पॅनवर, मोठ्या पटावर खरं तर 19व्या शतकातल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांकडे बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे अशा विस्तृत प्रस्तावनेनंतर किंवा एका विस्तृत अशा महत्वाच्या जे काही कंगोरे यामध्ये आपण आतापर्यंत मांडत आलो आहोत, तो सगळा प्लॉट, तो सगळा कार्यपट किंवा तो सगळा इतिहासपट हा तुम्हाला बऱ्यापैकी समजला असं गृहीत धरून पुढच्या ज्या काही सुधारणा आहेत त्याचे स्वरूप आणि व्याप्तीच्या संदर्भात आपण चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे 19व्या शतकामध्ये या नवशिक्षित, उच्च शिक्षित वर्गाच्या बदललेल्या पाश्चिमात्य प्रभावामुळे बदललेल्या चवीचं किंवा टेस्टची जी काय अंमलबजावणी आहे, त्याचं जे काही प्रत्यक्ष दृश्य स्वरूप आहे ते त्यांनी केलेल्या सुधारणांमध्ये सुद्धा दिसून येतात. त्यामुळे ह्या चळवळीचा जो पॅटर्न आहे, या सुधारणावादी चळवळीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजून घेणे म्हणजे खरं तर स्वरूप समजून घेणे महत्वाचं आहे. आणि बंगालमध्ये म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या आपल्याला बंगाल, बिहार, महाराष्ट्र आणि आंध्र म्हणजे बंगालमध्ये खरं तर ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र श्रीत, राममोहन रॉय, महाराष्ट्रामध्ये असंख्य अशी गोपाळकृष्ण गोखले, आर.जी. भंडारकर आणि बरेच कोण या ठिकाणी, किंवा आंध्रामध्ये वीर शैवलिंगम, अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्यांनी धर्माला वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करणं सुरू केलं. खरं तर सामाजिक विकासाच्या अनुषंगाने धार्मिक विकासाकडे, धार्मिक प्रश्नाकडे या ठिकाणी बघितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या समस्या म्हणून डिफाईन करताना, आधुनिक करताना दोन वर्गवारी करता येतात की या 19व्या शतकामध्ये किंवा भारतामध्ये उपस्थित असलेल्या सामाजिक समस्या कोणत्या. सामाजिक समस्या म्हणून ज्या आतापर्यंत जगजाहीर घटनेमध्ये जाती व्यवस्थेचा उगम जो भारतामध्ये झालेला होता त्याची परिणती एक वेगळ्या पद्धतीच्या
शोषित वर्गामध्ये किंवा त्याची परिणती करता एक महत्वाचा वर्ग एक शोषित म्हणूनच या ठिकाणी राहतो. त्यामुळे जाती व्यवस्था एक महत्वाची सामाजिक समस्या होती. त्याच पद्धतीने स्त्रियांचा विकास न होणे, स्त्री शोषण एक महत्वाची सामाजिक समस्या या ठिकाणी होती. शिक्षण विषयक हक्कांबद्दल सतत जागृती नसणे किंवा शिक्षण विषयक हक्क मारणे ही एक सामाजिक समस्या म्हणून या ठिकाणी 19व्या शतकामध्ये उभी राहिली. कारण 19व्या शतकामध्ये सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये जाती विरोध, स्पृश्य अस्पृश्यता, स्त्रियांचे स्थान, शेतीचा विकास हे सगळ्या सामाजिक समस्या म्हणून गणल्या गेल्या. भारताला एक वेगळ्या धर्माचा इतिहास असला आणि भक्ती परंपरेचं नातं जरी असलं तरी बऱ्याचशा धार्मिक समस्या सुद्धा या कालखंडामध्ये उभ्या राहिलेल्या दिसतात. त्यामुळे धार्मिक समस्यामध्ये आपण असं बघू शकतो की विवेकाचा विज्ञानाचा वापर न करता सुद्धा मूर्तीपूजा केली जाते. म्हणजे मूर्तीपूजेच्या मागचा गर्भितार्थ किंवा मूर्तीपूजेचं महत्व हे कोणतेही विचार लक्षात न घेता सवयीच्या पद्धतीने आलेल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या फक्त चालू ठेवणे. त्यामुळे मूर्तीपूजा ही एक वेगळी समस्या बनते 19व्या शतकामध्ये. ज्या देवाची मूर्ती आहे किंवा ज्या देवाला घेऊनचा एक वेगळा अंधविश्वास या ठिकाणी आपल्याला दिसतो, तो एक धार्मिक समस्या म्हणून घेतला गेला. म्हणजे भक्तीचा जो काय लढा होता तो 12व्या-13व्या शतकापर्यंत तिथेच सीमित राहिला. या काळामध्ये त्याची जागा ही अंधविश्वासाने घेतली. त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या पुराणकथा आणि मिथांवर आणि वेगवेगळ्या मिथकांवर विश्वास ठेवणं चालू राहिलं दिसतं. आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचा जो काय समुदाय होता की जो दलित म्हणून बहुजन म्हणून गणला गेलेला होता, त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 19व्या शतकामध्ये धर्माच्या अनुषंगाने शोषण असलेलं दिसतं. आणि म्हणून ह्या सगळ्या धार्मिक सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सुधारकांनी वेगवेगळ्या बिंदूंवर त्यांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धार्मिक समस्यांच्या बाबतीत, शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जे काय सत्यशोधक समाज होता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे इन्साइट्स आपल्याला दिलेल्या दिसून येतात. ओके, किंवा त्यांनी म्हणजे त्यांची जी काय सत्यशोधक समाज जो स्थापन झाला होता 1873ला, त्याच्यातून त्यांनी ठळकपणे हे सगळे धार्मिक कार्य किंवा धर्माची मक्तेदारी असणारी लोक कशा पद्धतीने सामान्य जनाची आर्थिक आणि भावनिक लुबाडणूक करतात अशा आशयाचा एक महत्वाचा निबंध त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर याची जी व्याप्ती होती, याचं स्वरूप होतं, त्याच्यात वेगवेगळे प्रकार होते. जसं की आपण अगोदर चर्चा केली की एक म्हणजे अंतर्गत सुधारणा घडायला केल्या पाहिजे असा मानणारा एक महत्वाचा वर्ग या ठिकाणी उभा राहिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने राम मनोहर राय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि B.N. मलबार. आता या तिघांनी सुद्धा आतून सुधारणा करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची सामान्य जनांची मनोभूमिका तयार व्हावी यासाठी प्रयत्न केला. आणि सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून यांनी वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघितलं. म्हणजे उदाहरणार्थ राममोहन राय यांचं संपूर्ण कार्य हे सती विरोधात केलेल्या कार्यासाठी म्हणून गणलं जातं. त्यामुळे राममोहन राय यांनी सतीला विरोध केला, सती प्रथेला विरोध केला दिसून येतो. तिसरा जो होता की एकदा विधवा झाली की जो पुरुष सत्तेच्या संदर्भात पितृसत्तेच्या संदर्भातला प्रश्न म्हणून उभा राहतो. विधवा जर झाली तर त्या विधवेला पुन्हा पुनर्लग्न किंवा पद्धतीचा विवाह करण्याचा अधिकार नव्हता आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची सामाजिक समस्या त्या ठिकाणी निर्माण होत होती. कारण बालविवाह हा एक प्रकार तो सुद्धा एक सामाजिक समस्या म्हणून या काळात होता. आणि बालविवाह झाल्यामुळे पती लवकर जाणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विधवांची लोकसंख्या वाढणे अशा एक समस्या त्या ठिकाणी सुरू झाल्या. तर विद्यासागरांनी आतून सुधारणा करणं या उद्देश ठेवून प्रामुख्याने त्या सगळ्या विधवांना पुनर्विवाहाची, खरं तर विधवा विवाहाची संमती असली पाहिजे अशा बाजूने भूमिका घेतली. तिसरे एक महत्वाचं व्यक्ती होतं की ज्यांनी विवाहाचं वय निश्चित असलं पाहिजे किंवा विवाहाचं वय हे थोडंसं वाढलं पाहिजे. कारण की ज्यामुळे बालविवाह, लहान वयात केलेल्या विवाहामुळे तयार झालेल्या वेगळ्या समस्या त्या कमी होतील असं मत मांडलं. ते म्हणजे B.N. मलबार.
तर याने विवाहाचं वय थोडं वाढलं पाहिजे, मॅच्युरिटीकडे सगळी माणसं गेलेली असली पाहिजे आणि त्याच्यातून विवाह घेतले पाहिजेत अशी मत मांडली. तर ह्या सगळ्या सती, विधवा विवाह, विवाहाचं वय वाढवणं, या सगळ्या आतून केल्या गेलेल्या सुधारणा म्हणून गणल्या गेल्या. म्हणजे भारतीयांनाच वाटलं पाहिजे की याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणजे ज्या घटकाला सुधारणा करायची आहे त्यांच्यामध्ये हे सगळं पिरियड महत्वाचं होतं, त्याच्याविषयी प्रबोधन करणं हे सुद्धा महत्वाचं. तिसरा जो काय फॅक्टर होता की बराचसा जनसमुदाय हा सहजासहजी या सुधारणांना भीक घालणार नाही किंवा सुधारणा मनापासून करणार नाही. तर त्यासाठी राज्याची मदत घेणे, स्टेटची मदत घेणे आणि या सगळ्या सुधारणांच्या बाजूने स्टेट कोऑपरेटिव्ह रोलमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. जर समजा त्या स्टेटकडे काही महत्वाचे निवेदन किंवा महत्वाचे खुलासे घेऊन गेलं तरी सुद्धा राज्य मदत करण्यासाठी तयार होतं. त्यावेळेस स्टेट स्पॉन्सर किंवा स्टेटने कायद्याद्वारे हस्तक्षेप करून या सगळ्या सुधारणांना मूर्तिमंत रूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की केशवचंद्र सेन, महादेव गोविंद रानडे, वीरेशलिंगम इत्यादींचे जे काय प्रपोजल होते सुधारणांना घेऊन, ते राज्याने त्याला सपोर्ट केलेला आपल्याला. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांमधूनच विधवा विवाह कायदा अस्तित्वात आला. त्याच पद्धतीने विवाह जो आहे ते एक वेगळ्या पद्धतीचा करार म्हणून कायदेशीरपणे त्याची नोंद असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक वेगळा कायदेशीर विवाह, ज्याला सिव्हिल मॅरेज असं म्हटलं जातं, त्यामुळे विवाह की जो परंपरेच्या पद्धतीने संस्कृतीच्या अनुषंगाने होतो, दुसरा विवाह की जो कायद्याच्या अनुषंगाने होतो. अशा पद्धतीच्या विवाहाला की अशा पद्धतीच्या गोष्टींना एक कायदेविषयक बाजू मिळालेली आहे. त्याच पद्धतीने वय, म्हणजे लहान वयामध्ये कुणीही लग्न न करता किंवा बालवयामध्ये लग्न न करता एक विशिष्ट संमती वयाबद्दलची संमती असली पाहिजे, अशा पद्धतीचं वय वाढवण्याकडे सुद्धा आणि त्याचा परत कायदा केला. म्हणजे 12 वर्ष किंवा 18 वर्ष किंवा 16 वर्षाच्या पलीकडे जर ती मंडळी असतील तरच त्यांना लग्न करण्याचा अधिकार इत्यादी इत्यादी. तिसरा जो काही स्वरूप होतं ते म्हणजे प्रतिकात्मक बदल होता, म्हणजे सुधारणा करण्याच्या दृष्टीने. आणि या बदलामध्ये प्रामुख्याने ज्या काही जुनाट परंपरा होत्या किंवा जुन्या प्राचीन भारतापासून चालत आलेल्या वेगवेगळ्या सभ्यता आणि संस्कृतींमध्ये दडलेल्या ज्या चालीरीती होत्या त्याचं विश्लेषण करणं, त्याचा अन्वयार्थ लावणं आणि त्या परंपरांवर बहिष्कार टाकणं, असं एक प्रतिकात्मक स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसतं. अर्थात हे प्रतिकात्मक सुधारणा करण्यामध्ये जे लोक सहभागी होते त्या सगळ्यांवर एक वेगळ्या पाश्चिमात्य विचारशैलीचा आणि पाश्चिमात्य विचारांचा एक मोठा प्रभाव दिसून येतो. कारण त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या जुन्या शासनाच्या व्यवस्थांना नाकारण्याकडेचा कल या सगळ्यातून दिसतो, या सगळ्या पाश्चिमात्य विचारांमधून दिसतो. काही ठिकाणी ह्या सगळ्या प्रतिकात्मक सुधारणांनी एक महत्वाचा रोल प्ले केलेला असल्यामुळे या सुधारणा ज्यांनी घडून आणल्या त्यांचे विचार हे क्रांतिकारक म्हणून ठरले गेले, स्थापित केले गेले. कारण एक पूर्ण याच्यामध्ये कुठलेही सांगड न घालता किंवा कुठल्याही बालिश भूमिका न घेता कडकपणे रोखठोकपणे जुन्या सांस्कृतिक बिंदूंना किंवा जुन्या शोषणाच्या गोष्टींना नकार हा एक विचार असल्यामुळे याला क्रांतिकारी विचार म्हटले गेले. तर यामध्ये प्रामुख्याने दक्षिणरंजन मुखर्जी, रामगोपाल घोष, कृष्णमोहन बॅनर्जी यासारखे महत्वाचे सुधारक दिसून येतात. खरं तर रामगोपाल घोष यांनी ह्या सगळ्या जो काही प्रतिकात्मक गोष्टी आहेत त्या सुधारणा आहेत त्या संदर्भात काही महत्वाची नोंदी केल्या. उदाहरणार्थ त्यांच्या मते एखाद तर्क कुठल्याही गोष्टींच्या पाठीमागे महत्वाचा आहे. तर्काशिवाय काम करणे म्हणजे धर्मांध असणे अशी नोंद रामगोपाल घोष करतात. म्हणजे एखादा माणूस तार्किक नसणं म्हणजे धर्मांध होतो, म्हणजे तो धर्मांध असतो असं मत मांडलं. त्याच पद्धतीने जो माणूस तर्कच्या आत करू शकत नाही, तार्किक विचार करू शकत नाही, तो माणूस मूर्ख पद्धतीने गणला जावा, तर तो मूर्ख म्हणून गणला जावा. आणि ज्याला तर्क करता येत नाही किंवा ज्याला तर्क माहीत असून सुद्धा तो करत नाही
तो खरं तर व्यवस्थेचा गुलाम म्हणून गणला जातो. तर त्यामुळे या सगळ्यातून एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिकात्मक सांस्कृतिक अभिव्यक्ती सुधारणांच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला दिसू शकते. ओके. आता आता शेवटचा जो टप्पा होता या सगळ्यातला तो म्हणजे सामाजिक कार्य. म्हणजे यामध्ये राजाराम मोहन राय, रामकृष्ण घोष, रामगोपाल घोष किंवा अजून बरेचसे महाराष्ट्रातली मंडळी यांनी प्रत्यक्ष म्हणजे फक्त सिद्धांत म्हणून या सगळ्या सुधारणांचा उहापोह केला किंवा सुधारणांचं समर्थन केलं असं नाही. तर त्याने प्रत्यक्ष कार्य सुद्धा केलं आणि ते प्रत्यक्ष कार्य तडीस नेण्यासाठी विविध संघटना संस्थांना जन्म घातला. उदाहरणार्थ आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल की जे रामकृष्ण परमहंस या सगळ्याच्या उच्चार झाला. तर ह्या सगळ्या संस्था संघटनांनी प्रत्यक्ष धर्माची चौकट स्वीकारून त्यातला सामाजिक आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे धर्माला पूर्णपणे नाकारलं नाही, पण त्या धर्माचा आधार घेत त्याच्यातून सामाजिक विकास विषयक काही गोष्टी सापडतात काय अशा पद्धतीने चर्चा आर्य समाज, परमहंस समाज याच्यात झालेली. आता हा सगळा जो काही सुधारणांचा पट आहे त्याचा स्वरूप आणि व्याप्ती बघितल्याच्या नंतर ह्या सगळ्या सुधारणा घडण्यामध्ये केवळ 2 प्रेरणा स्रोत हे प्रबळ आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे या सुधारणांचा मागचा जे काही चल आहे किंवा त्याची कार्यशैली आहे त्याचा आधार खरं तर बुद्धिवाद आहे. म्हणजे संस्कार, संस्कृती कस्टम चालत आल्या म्हणून त्या चालू द्यायच्या नाही. त्याच्यामध्ये नाविन्य काय आहे आणि वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्याच्या शक्यता काय आहेत अशा कसोट्या असतील तरच तो घ्यायचा. त्यामुळे बुद्धिवादी विचार, तार्किक विचार, विवेकी विचार हे खरंच एक महत्वाचा प्रेरणा बनली सुधारणा घडवून आणण्यामध्ये. त्यामुळे तर्काला घेऊन रामगोपाल घोष किती स्ट्रिक्ट होते आपण ते मागे बघितलेलं. परंतु या सगळ्या याच्यातून ब्राह्मो समाजाची निर्मिती झाली की ज्यांनी कोरा करकरीत तर्क मांडला की सुधारणा का आवश्यक आहे. केश, वपन, सती पद्धती या सगळ्या चुकीच्या कशा आहेत. जरी त्या धर्माने सांगितलेल्या बाबी असल्या तरी धर्माने सांगितल्या म्हणून त्या संपूर्णपणे तशा स्वीकार करायचा नाही अशा पद्धतीचा विचार पुढे आलेला आपल्याला नंतर दिसतो. जसं ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण परमहंस या सगळ्यांनी हिंदू धर्मांमध्ये किंवा वेदांच्या संदर्भामध्ये त्याच्या चांगल्या गोष्टी घेऊन काही वाईट गोष्टींची हे केलं, अधोरेखित केलं. तशाच पद्धतीने सर सय्यद अहमद खान की जे अलीगडचे होते त्यांनी सुद्धा या अशा पद्धतीच्या सुधारणांचा अवलंब करायला सुरुवात केली. आणि या सगळ्यामधून एक वेगळ्या पद्धतीचे सामाजिक विकास आणि धार्मिक भूमिका याची एक सांगड घातल्याचा परिणाम आपल्याला ठिकाणी दिसतो. महाराष्ट्राच्या संदर्भात तो तर्क किंवा ती रॅशनॅलिटी खरं तर गोपाळ हरी देशमुख की ज्यांनी 19व्या शतकातल्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्यांचा उहापोह केला तर त्यांनी एक महत्वाचा रोल आपल्याला ठिकाणी केला. आणि दुसरा बिंदू जो होता तो म्हणजे वैश्विकतावाद, युनिव्हर्सॅलिझम. त्यामुळे आणि या युनिव्हर्सॅलिझम मध्ये खरं तर वैश्विक आस्तिकवाद किंवा अखिल भारतीय, अखिल वैश्विक, अखिल अस्तित्ववाद, आस्तिकवाद ही सगळी लोक आस्तिकच आहेत. त्यामुळे कुठल्याही एका धर्माच्या बाजूने न जाता सर्व धर्म समभाव, या सर्व धर्माचं सार्वभौम मान्य करणारा नागरिक घडवणे अशा पद्धतीचे एक युनिव्हर्सल अँगल, वैश्विक अँगल किंवा वैश्विक दृष्टिक्षेप सुद्धा या ठिकाणी दिसतो. अर्थात हा दुसरा जो बिंदू आहे की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आशय दडलेला आहे की ज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा वैश्विक आशय जरी दडलेला असला तरी सुद्धा यांनी सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता आणि इतर बाबींना वास्तवात मदत करण्याच्या ऐवजी हा सगळा वैश्विकतावाद त्या धर्माच्या विशिष्टतेमध्ये अडकलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही खरं तर या वैश्विकतावादाची मर्यादा म्हणून सुद्धा या ठिकाणी बघता येते. अर्थात या प्रमुख सामाजिक चळवळी स्थापन झाल्या त्यामध्ये राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले आत्मीय सभा होती की जी 1814 मध्ये सुरू झाली. 1829 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ती झाली याचा मुख्य केंद्र होतं बंगाल. महाराष्ट्रामध्ये परमहंस मंडळी सुरू झाली, प्रार्थना समाज सुरू झाला. प्रार्थना समाज नंतर पंजाबमध्ये पण काही ठिकाणी गेला. पंजाबमध्ये प्रामुख्याने आर्य समाज स्थापन झाला. त्यामुळे एका बाजूला धर्माचा आधार घेत धर्माचा आशय हा आधुनिक करण्याच्या दिशेने या सगळ्या धार्मिक संस्था संघटना तयार झाल्या.
तर दुसरीकडे जातीचा आधार घेत जातीय संघटना सुद्धा उभ्या राहताना आपल्याला दिसतात. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये कायस्थ सभाची स्थापना झाली, पंजाबमध्ये सरिन सभाची स्थापना झाली, महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा क्रांतिकारी विचार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला, की ज्याच्यातून सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली आणि ज्याने सत्य, अहिंसा आणि समता या सगळे चर्चा परवलीची केली. केरळमध्ये नारायण धर्म परिशीलन सभाची तयार झाली. त्याच पद्धतीने इस्लाममध्ये सुद्धा अहमदिया चळवळ, अलीगड चळवळ, मुस्लिम चळवळ ह्या सगळ्या सुरू झाल्या. सिंह सभा, रहुनमनाई मसजन सभा इत्यादी सुरू झाल्या. आता राममोहन राय यांनी तुहफत उल मुवावद्दीन म्हणजे एकेश्वरवाद जपल्याचा प्रयत्न केला आणि त्याचं हे पहिलं तत्वज्ञानात्मक कार्य म्हणून प्रकाशित झालं, की जे 1905 ला प्रकाशित केलं, की त्यांनी जगातील प्रमुख धर्माचं विश्लेषण या तुहफत उल मुवावद्दीन या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतो, की ज्याचा आधार पुन्हा तर्क आणि सामाजिक लक्झरी किंवा आराम असलेला दिसतो. राममोहन राय यांनी सुरू केलेली जी काही आत्मीय सभा होती त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला, एकेश्वरवादाचा अवलंब केला. नंतरच्या काळामध्ये त्यांनी 1928 ला ब्राह्मण सभा स्थापन केली, की जी नंतरच्या काळात ब्राह्मोस समाज म्हणून उदयाला आली. त्यांनी अन्य धर्मातील जे काही उच्च शिक्षण होतं त्याला सुद्धा महत्त्व दिलं, त्याचा अवलंब केला, महिलांच्या शिक्षणासाठी अत्यंत प्रयत्न केले. 1829 ला त्यांनी सती विरोध केला. 1870 ला त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. 25 ला त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. या सगळ्यांमधून राममोहन रॉय यांनी एक वेगळ्या पद्धतीच्या राष्ट्रवादी विचारांच्या चेतना किंवा जाणीवेची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. नंतर भारत देवेंद्रनाथ केशवचंद्र यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली होती. त्यानंतर तत्वबोधिनी प्रेसची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. केशवचंद्र सेनांनी स्त्रीमुक्ती संघटना, स्त्रीमुक्तीचे विचार मांडले. ब्राह्मो समाजाची जो काही विस्तार झाला तो केशवचंद्रांच्या कार्यकाळामध्ये झाला. ओके, आणि त्यांनी मठाधीश जे होते त्याच्यावर सुद्धा टीका केलेली आपल्याला दिसून येते. पंडित विद्यासागर यांनी 1856 ला विधवा विवाहाच्या बाजूने मत दिलं. नरेंद्रनाथ दत्त, की जे स्वामी विवेकानंद म्हणून सुद्धा ओळखले जातात, त्यांनी या सगळ्या धर्माच्या अनुदाने एक वेगळ्या पद्धतीच्या समतेच्या बाजूने एक वेगळ्या पद्धतीच्या मानवतेच्या बाजूने सुधारण्याला सुरुवात केली. 1896 मध्ये रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, गोपाळ हरी देशमुख, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी जातीविरोध, मानवतावाद या बाजूने मत दिले. त्यांनी बॉम्बे गॅझेट सारखी वर्तमानपत्र सुरू केली, की ज्याद्वारे 19व्या शतकातल्या सुधारणा करणं शक्य झालं. परमहंस सभा हा एक वेगळ्या पद्धतीच्या गुप्त संघटनेचा सुद्धा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.